विद्यार्थी मित्रांनो, आज 10वीचा निकाल जाहीर झाला. ज्यांना चांगले गुण मिळाले व जे विद्यार्थी पास झाले त्यांचे मी प्रथम अभिनंदन करते. 10वी झाली तर आता पुढे काय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. काही विद्यार्थ्यांचं तर कन्फर्म सायन्सला 11वी व 12वीला प्रवेश घेणार असे ठरले असतेच. 10वीचे गुण थोड्या प्रमाणात आपले भविष्य ठरवितात, परंतु आवड व अभिरुची आणि भविष्यातील ध्येय हे देखील महत्त्वाचे असतात. 10वी नंतर योग्य अभ्यासक्रम निवडण्यासाठी तुमची आवड व ध्येय महत्त्वाचे आहेत. तरीसुद्धा तुमच्या कौशल्यांशी व आवडीशी जुळणारा अभ्यासक्रम निवडा. काही विद्यार्थ्यांचे ध्येय हे निश्चितच असतात, जसे इंजिनिअरिंग व वैद्यकीय शाखेत जाणारे विद्यार्थी सायन्सलाच जाणार. पण काही विद्यार्थ्यांची मनस्थिती जरा द्विधा अवस्थेत असते. आईवडील एक म्हणतात तर मित्र मैत्रिणी दुसरे सांगतात. अशावेळी न घाबरता आर्ट्स व कॉमर्सला ॲडमिशन न घेता सायन्स घ्यावे, कारण त्यामुळे पुढची सर्व दारे तुमच्यासाठी खुली राहतात. 10वी नंतर योग्य अभ्यासक्रम निवडणे हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील सर्वात महत्त्वाचा निर्णय असतो. भारतामध्ये ही निवड विद्यार्थ्यांच्या भविष्यातील करिअर मार्गाचा पाया असतो. यामध्ये सर्व पर्याय समजून घेणे आवश्यक असते. योग्य माहितीसह विद्यार्थी व पालक यांची शैक्षणिक ताकद, वैयक्तिक आवड यांची सांगड घालून योग्य निर्णय घ्यावा. काही शाळा व कॉलेज विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन देतातच. योग्य अभ्यासक्रम निवडण्यासाठी टिप्स व यशस्वी करिअर घडविण्यासाठी मार्गदर्शन करण्यास मदत करतात. काही विद्यार्थी विशिष्ट अशा विषयांवर लक्ष केंद्रित करतात, जे विशिष्ट व्यवसायांकडे घेऊन जाणारे ठरतात. भारतात उपलब्ध प्रमुख प्रवाह म्हणजे विज्ञान, वाणिज्य व कला. या प्रत्येक शाखेत स्वतःचे फायदे व तोटेसुद्धा आहेत. करिअर व आव्हाने सुद्धा आहेत. त्यात सर्वोत्तम प्रवाह म्हणजे विज्ञान. विद्यार्थ्यांसाठी विज्ञान शाखेचा पर्याय हा सर्वात उत्तम होय. या शाखेमध्ये विविध अभ्यासक्रम केला जातो. वैद्यकीय, अभियांत्रिकी, संशोधन आणि तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम होय. यामध्ये PCB व PCM हा भाग आहे. तसेच कम्प्युटर, इकॉनॉमिक्स, बायोटेक्नॉलॉजी व फिजिकल एज्युकेशन होय. IT क्षेत्र तसेच रिसर्च अँड डेव्हलपमेंट इत्यादी क्षेत्र महत्त्वाचे आहे. फार्मसी व ॲग्रिकल्चर सुद्धा यामध्ये आहे. दुसरी महत्त्वाची शाखा म्हणजे वाणिज्य शाखा. भविष्यातील व्यावसायिक, अर्थशास्त्रज्ञ, लेखापाल, व्यवसाय, वित्त या विषयात गोडी असल्यास ही शाखा योग्य होय. अकाउंटन्सी, ऑडिट, अर्थशास्त्र, व्यवसाय व्यवस्थापन, चार्टर्ड अकाउंटन्सी, बँकिंग, सांख्यिकी व्यवस्थापन हे या शाखेचे प्रमुख करिअर संधी होय. तसेच कला शाखामध्ये विविध विषय यांचा अभ्यास होत असतो, जसे मराठी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, होम इकॉनॉमिक्स वगैरे विषय घेऊन ग्रॅज्युएट अँड पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षणानंतर खूप शाखांची दारे उघडी असतात. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम सुद्धा देऊ शकतो. तसेच इतर कला शिक्षण घेऊ शकतो. या विविध शाखेमध्ये तुम्ही तुमचा प्रवेश निश्चित करू शकता व त्यानंतर पुढील प्रक्रिया म्हणजे प्रवेश प्रक्रिया. वर्ग 11वीमध्ये प्रवेश घेण्यासाठी आपल्याला प्रथम शाळेची निवड करावी लागणार. काही शाळेत थेट प्रवेश घेतात, तर काही ठिकाणी प्रवेश परीक्षा घेतली जाते व कुठे गुणवत्तेनुसार प्रवेश प्रक्रिया होत असते. खालील काही गोष्टी
प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक आहे. प्रथम तुमच्या आवडीनुसार व सोयीनुसार शाळेची निवड करा व त्या शाळेसंबंधी अधिक पुस्तिकांमध्ये माहिती मिळवा. त्यानंतर शाळेच्या वेबसाईटवर नोंदणी करा किंवा शाळेतील अर्ज मिळवून प्रथम अर्ज भरावा. नोंदणी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे लावा, जसे आधार कार्ड, जन्मतारखेचा दाखला, आधीच्या शाळेची TC, मार्कशीट व इतर बरेच पर्सनल डॉक्युमेंट्स. प्रवेश शुल्क भरणे आवश्यक राहीलच. सरतेशेवटी प्रवेश निश्चित करणे आवश्यक असते. शाळेच्या नियमानुसार आवश्यक प्रक्रिया करणे महत्त्वाचे आहेत. या सर्व बाबी तुम्हाला पुढच्या प्रवेशासंबंधी महत्त्वाच्या ठरू शकतात. धन्यवाद.